तर नमस्कार मंडळी, आज होती आपल्याला सुट्टी. मोकार दिवस वाया जाऊ नये म्हणून आपण निघाला सज्जनगडला फिरायला. आपला संध्या भाऊनं घेतली नवीन गाडी. नुसता मोकार फोकादारी करत होता. गाडी पुसून घेतली, 4 शिव्या दिल्या, बसावला गाडी. म्हणलं चल. इथनं आपण बसलो बोगद्यापासून सज्जनगड 17 किलोमीटरचं अंतर आहे. सध्या घेऊन आलो. त्यांना म्हणलं दोघं वा पुढं गाडी, मी संध्याची नवीन गाडी ताबालणार म्हणलं आज. नित्याच्या घरापाशी पोहोचलो. नित्या काय वाईटावर अक्षरशः थांबून खाली. नित्या काय खाली जिना झालाय. मग ह्यांना म्हणलं चला पार्किंगमध्ये गाडी लावा. मी आलो वरनं जाऊन त्याला काय करतोय बघून. तो विषय 500 ह्यांच्या अपार्टमेंटला काही लिफ्टच नाही. पाय तोडत वरतीच चालत गेलो. मोकार हो गडी आत्ताशी नुसतं आंघोळ करून बाहेर आलता. म्हणला मला आवरायला वेळ लागेल. पावडर लावली, छनून आला तानाचा बाहेर. म्हणला तुला एक पॉईंट दाखवता. ह्यांच्या अपार्टमेंटच्या लिफ्टचं कामच झालं नाही. यांच्या अपार्टमेंटमधला सुसाईड पॉईंट. इथं काहीच लावलं नाही, काय नाही. अख्खा मोकार मोकळे सगळं. तो कदा पडला की कोमातच गेला डायरेक्ट खट्ट्यामध्ये. मस्तपैकी आपण रोडला लागलोय आता. आपण निघालोय सज्जनगडला एकदम मस्त. हे आहे संध्याचं कॉलेज ज्ञानेश्री. मोकार दिवस नुसता वाया घालवला. जसं आपण कालवणीवर घालवलं तसं नाही इथं घालवलं. लेप्सी खायला न चुकता रोज सज्जनगडवर जाणारा माणूस हा संदेश. मोकार माणूस आहे. मोकार विषय 500. शिहाई गाडावरती जाताना मस्तपैकी झाडं, एकदम थंडगार वारं, एकदम कडक. आणि विषय परत एकदा 500. आपण लागलो वरच्या रस्त्याला. एक सरळ रोड जातो ठोसेघरला. तेवढंच पुढे गेलो, तेवढंच बच्चान फोरव्हीलरचा झालेला ॲक्सिडेंट. पण कुणाला काय हानी वगैरे झाली नाही, फक्त घासाघाशी झालेली. तर वरती आल्यानंतर तुम्हाला पार्किंगचे 2 ऑप्शन आहेत. एक बाहेर लावणे, नाही तर पे पार्किंगमध्ये लावणे. तर भेटूया पार्ट 2 मध्ये. बाय बाय.